नमस्कार, रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत अभिनेत्री योगिता चव्हाण हिच्याविषयी माहिती। बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाला नुकताच पहिला कॅप्टन मिळाला आहे। हा बहुमान अंकिता वलावलकरने पटकावला आहे। अंकिताच्या कॅप्टन होण्यामागे योगिता चव्हाणचा मोठा हातभार आहे। कॅप्टन्सीची बुलेट ट्रेन या कार्यात योगिताने आपल्या मैत्रिणीला खंबीरपणे साथ दिली। ती शेवटपर्यंत अडून राहिली आणि योगिताने टास्कच्या नियमानुसार सर्वात अधिक आसन ग्रहण केलं, त्यामुळे अंकिता विजयी झाली। बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून 2 गट पडले आहेत। एका बाजूला निक्की आणि तिची टीम तर दुसऱ्या बाजूला अभिजितची टीम। अभिजित आणि अंकिताने पहिल्याच फेरीत बाजी मारल्याने जान्हवी आणि अरबाज प्रचंड संतापले होते। या दोघांनी घरातल्या इतर स्पर्धकांबद्दल अपशब्द वापरले। एवढेच नव्हे तर आर्याने निक्की जान्हवीवर टास्क दरम्यान मारहाण केल्याचा आरोप केला। कॅप्टन्सीच्या टास्क दरम्यान घरातलं एकूण वातावरण प्रचंड तापलेलं होतं। अशातच शेवटी अंकिताने बाजी मारली, अर्थात जिंकल्यावर तिने याचं श्रेय योगिताला देखील दिलं। परंतु विरोधी टीमने वापरलेल्या चुकीच्या भाषेबद्दल या टास्कमधले संचालक असलेल्या वर्षा उसगावकरांनी देखील नाराजी व्यक्त केली। बॉसच्या या भागावर योगिता चव्हाणचा नवरा म्हणजेच अभिनेता सौरभ चौगुलेने सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे। अपशब्द वापरणाऱ्या स्पर्धकांसाठी खरमरीत पोस्ट केली आहे। लायकी, भीक अशी घाणेरडी भाषा वापरली जाते। खरंच हा कुटुंबासह पाहता येणारा कार्यक्रम आहे का, असा सवाल अभिनेत्याने त्यांच्या पोस्टमधून केला आहे। प्रसिद्ध निर्माते संदीप सिकंद यांनी देखील अरबाज, वैभव आणि जान्हवी घरातले गुंडे आहेत अशी टीका केली आहे। तर अभिनेता पुष्कर जोगने वर्षा, पंढरीनाथ, सूरज चव्हाण आणि अभिजित सावंत यांना पाठिंबा दिला आहे। या दरम्यान अंकिता बिग बॉसच्या घरची कॅप्टन झाल्याने ती या आठवड्यात नॉमिनेशन पासून सेफ आहे। आता पुढच्या भागात नॉमिनेशन टास्क पार पडेल। यावेळी घरातून बेघर होण्यासाठी कोण नॉमिनेट होणार आहे हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। आपल्याला बिग बॉस मराठीची ही माहिती जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा। धन्यवाद।